हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत असतो। आज आपण चर्चा करणार आहोत जिल्हा स्तरावर कॅन्सर उपचाराचा सुधारलेला दर्जा या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर निलेश चांडक। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर निलेश यांचं आमच्या या खास कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर निलेश चांडक यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर चांडक हे MCH कॅन्सर स्पेशालिस्ट असून जळगाव चांडक कॅन्सर केअर सेंटर ह्या त्यांच्या स्वतःच्या क्लिनिकमध्ये ते सध्या प्रॅक्टिस करतात। नायर हॉस्पिटलमधून त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण सुरू केलं आणि त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून त्यांनी आपली MCH हीची पदवी संपादन केली। जळगावमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही त्यांनी अनेक कॅन्सर सर्जरीज केल्या आहेत। चला तर या विषयाबद्दल अधिक चर्चा करूया डॉक्टर निलेश यांच्याशी। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण खरं तर कॅन्सर संदर्भात बोलणार आहोत। मात्र जिल्हा पातळीवरती देखील आता अत्याधुनिक खरं तर ह्या सगळ्या उपचार उपलब्ध आहेत आणि ते तुमच्यासारख्या अनेक डॉक्टरांमुळे उपलब्ध आहेत असं म्हणायला हरकत नाहीये। कॅन्सर म्हटला की कुठेतरी भीतीही असतेच आणि आता सध्या ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ हा समजला जातो। त्याविषयी मला मॅडम, ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये होणारा हा सगळ्यात जास्त कॉमन कॅन्सर आहे आजच्या तारखेला आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आणि भरपूर इतर कारणं आहेत की ज्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण फार झपाट्याने वाढत आहे। 2015 गत वर्षाची जर स्टॅटिस्टिक्स घेतली तर भारतामध्ये अंदाजे 1.5 लाख स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर झालेला आहे आणि अंदाजे 75,000 स्त्रिया मृत्युमुखी पावल्या आहेत या कॅन्सरमुळे आणि महाराष्ट्राचा त्याच्यात दुसरा नंबर आहे। तर हे इतकं झपाट्याने वाढतंय दिवसेंदिवस या वाढीचे कारण आणि याला पहिल्या स्तरावर सुद्धा निदान करता येऊ शकतं, हे शक्य आहे। त्याच्यासाठी कसल्याही टेक्नॉलॉजीची गरज नाही आहे। त्याच्यासाठी फक्त महिलांमध्ये, तळागाळातल्या महिलांमध्ये जाऊन जर अवेअरनेस केली की ही गाठ कशी आहे आणि तुम्ही कधी ती गाठ असेल तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करावं, फक्त ही जर अवेअरनेस वाढवली तर नक्कीच पहिल्या स्तरावर स्तनाच्या कॅन्सरचं निदान होणं शक्य आहे। बरोबर आहे। अर्थात स्तनाचा कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा महिलेला अनेकदा समजत नाही नेमका काय प्रॉब्लेम झालाय। ह्याची लक्षणं खरं तर दिसून येत असतात कारण की एखाद्या स्त्रीला आपल्या शरीरात होणारे बदल हे आपसुकच समजायला सुरुवात होते। त्यावेळी साधारणतः लक्षणं जेव्हा खेडोपाड्यातील तुम्ही महिला बघत असाल तेव्हा तिथपर्यंत एवढी जनजागृती पोहोचलेली नाहीये जेवढी शहराच्या तुलनेमध्ये असायला हवी तेवढी। मग अशा महिलांमध्ये तुम्ही आता जिल्हा पातळीवरती अतिशय मोलाचं कार्य करताय, तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की खेडोपाड्यातील महिलांसाठी तुम्ही असे काही अवेअरनेस प्रोग्राम आखत असतात का आणि त्यासाठी महिलांमध्ये जनजागृती कशी करतात त्याविषयी काय सांगाल? फार चांगला टॉपिक आहे मॅडम की तळागाळातल्या महिलांपर्यंत जाऊन पोहोचायला पाहिजे कारण की तिथे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे। बरोबर आहे। आणि ही स्तनाच्या कॅन्सरची गाठ बहुधा दुखत नाही आणि तिथल्या महिलांना असं वाटत असतं खेडोपाड्यातल्या की मला जर दुखत नाही तर मी डॉक्टरांकडे का जाऊ। अगदी खरं। आणि अक्षरशः फुटेपर्यंत ती दुखत नाही आणि जेव्हा फुटल्यानंतर तिचा त्रास जास्त इतरांना जाणवायला लागतो तेव्हा महिला समोर येतात। तर त्याच्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या सोबत उपक्रम राबवला होता। म्हणजे तिथे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आस्तिक कुमार पांड्या सर आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही हीच चर्चा केली होती की तळागाळातल्या महिलांना जर त्यांना डिटेक्ट करायचं असेल तर आम्हाला अंगणवाडी आणि आशा सेविका यांना सोबत घेऊन त्यांना ह्याची लक्षणं, जे कॉमन कॅन्सर आहेत त्यांची लक्षणं आम्ही जर समजून दिली तर हे पोहोचतील तिथे खेड्यापाड्यात आणि त्या महिलांना योग्य वेळेत ते योग्य तज्ज्ञांकडे वर्ग करतील। तर ही सगळी जी लक्षणं आहे ती आम्ही त्यांना समजून सांगितली, चित्रफितीद्वारे आम्ही समजून सांगितली आणि त्या माध्यमातून जिल्हा आरोग्य अधिकारी तेव्हा डॉक्टर निमगडे होते, तर त्यांनी एका महिन्याच्या आतमध्ये आमचे 50 रुग्ण त्या अंगणवाडी आणि आशा सेविकांनी वर्ग केले होते आणि त्याच्यातल्या कित्येक महिला पहिल्या स्तरावर होत्या, कित्येक महिलांचं स्तन वाचवून शस्त्रक्रिया झाली, कित्येक महिलांचे पुढचे उपचार वाचलेत। तर हे प्रेझेंटेशन त्यांचं स्टेट लेवलवरती झालेलं होतं। तर नक्कीच ही अवेअरनेस आम्ही सातत्याने किंवा आणखी डॉक्टरांनी प्रत्येक जिल्हा स्तरावर ही राबवली तर
पहिल्या स्तरावर स्तन कॅन्सरचं निदान तरी होणं शक्य होईल. बरोबर आहे. आणि अर्थातच तुम्ही आता हे जे कार्य करतायत म्हणजे एक समाजकार्य आहे आणि हे मोठ्या प्रमाणात राबवलं जात आहे आणि अनेक महिलांना ह्याबद्दल जनजागृती घडवण्यात येते, हे फार महत्त्वाचं आहे. कारण की अनेकदा आपल्याला कुठल्या प्रकारचा रोग झालाय, कुठल्या प्रकारचा कॅन्सर झालाय हे लक्षात येत नाही. कॅन्सरची लक्षणं ही समजून येत नाहीत, कारण की कुठेतरी तो सायलेंट किलर असल्यामुळे ही लक्षणं पटकन समोर येत नाही. गाठी होतात, पण अनेकदा रक्ताच्या गाठी असतात किंवा इतर गाठी असतात असं समजलं जातं. मात्र ही गैरसमजूत तुम्ही खरं तर महिलांमधनं दूर केलेली आहे. इतर काही स्तनांच्या कर्करोगाबद्दल काही टिप्स आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छिता का? टिप्स म्हणजे की वेदनारहित आणि अविचलित गाठ जी सातत्याने हळूहळू वाढत जाते, बरोबर. ती कमी होत नाहीये. आणि मग ही गाठ कुठल्याही वयात जर स्त्रियांना झाली तर लगेच तज्ञ डॉक्टरांकडे जायला पाहिजे. मिनिमम त्यांनी जनरल सर्जनकडे तरी जायला पाहिजे आणि त्या गाठीचं योग्य निदान करायला पाहिजे. आता गाठी व्यतिरिक्त सुद्धा इतर लक्षणं आहेत जी की फार कमी प्रमाणात होतात, जसं की स्तनाग्रामधनं रक्ताचे डाग येणं, वक्षस्थळ मागे ओढलं जाणं, किंवा एकाच बाजूच्या स्तनाग्राला खाज येणं, ही अतिशय कमी प्रमाणाची लक्षणं आहेत. पण कॉमन लक्षण म्हणजे वेदनारहित आणि अविचलित गाठ. बरोबर. ही गाठ जर झाली तर त्याच्यावरती ट्रिपल टेस्ट म्हणून टेस्ट असतात. म्हणजे 3 विविध प्रकारचे डॉक्टर मिळून 3 प्रकारच्या टेस्ट करतात. बरं. अवघ्या 6 तासाच्या कालावधीमध्ये तुमच्या गाठीचं निदान काय आहे हे तुमच्या समोर येतं. बरं. म्हणजे ही टेस्ट करणं आवश्यक आहे जर अशी काही लक्षणं आपल्याला दिसून आली तर. पण त्याचबरोबर अनेकदा असं होतं की एखादी स्त्री रजोनिवृत्तीला आली की स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, असं काही आहे का? नक्कीच. रजोनिवृत्तीनंतर स्तनात आलेली कसली गाठ त्वरित चेक करायला हवी. आणि नेमकं रजोनिवृत्तीनंतर असं होतं की त्या महिलांना खेडोपाड्यामध्ये तरी असं वाटत असतं की आता माझं सगळं आयुष्य संपलेलं आहे आणि ती गाठ दुखत नाही. आणि एखाद्या वेळ असेलही कॅन्सरची तर मी छोटा मोठा उपचार लोकल लेवलवरतीच करून घेईल आणि मी म्हणजे माझ्यावरती इतरांचा, कुटुंबियांचा वेळ कशाला खर्ची करू. फार महत्वाची गोष्ट असते. त्याच्यामुळे ही लपवतात, स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि त्यावेळेस ती गाठ वाढत जाते, फुटते. तर रजोनिवृत्तीनंतर महिलांनी गाठीची सुरुवात झाल्या जर दाखवलं तर रजोनिवृत्तीनंतर वृद्ध महिलांमध्ये स्तनाच्या गाठीचे काही चांगले गुणधर्म आहेत जे की असे की ती गाठ बहुधा लोकल त्याच ठिकाणी वाढत असते. तिचं पसरण्याची जी ताकद असते, जे पोटेन्शियल असतं, ती फार कमी असते. जी तरुण वयात गाठ छोटी जरी असली तर ती लगेच पसरण्याची ताकद फार जास्त असते. आणि त्या महिलांमध्ये कधी कधी गाठ छोटी असताना आम्ही तिचं जर सर्जरी केलं आणि त्याची गुणधर्म आणखी जर चांगली आलीत तर ती रसायनोपचार म्हणजे किमोथेरपी पासून वाचू शकते, ती रेडिएशन थेरपी पासून वाचू शकते आणि फक्त काही हार्मोन्सच्या गोळ्यांवरती त्यांचा उपचार चालू शकतो. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी वेळेमध्ये त्यांचा पूर्ण उपचार होऊन आयुष्याची शाश्वती पूर्ण मिळू शकते. बरं. पण अनेकदा असं होतं की एखादा कॅन्सर म्हणजे आता आपण स्तनाचा कॅन्सर बद्दल बोलतोय, तर स्तनामधली कॅन्सरची गाठ काढल्यानंतर त्या महिलेला पुन्हा एकदा कॅन्सर स्तनाचाच होण्याची शक्यता असते का आणि ती कितपत असते? समजा स्तनामध्ये ते स्टेजवरती अवलंबून आहे आणि त्या स्तनामध्ये पुन्हा येण्याचे चान्सेस किती आहेत आम्ही बहुधा ते मॅमोग्राफी करून आम्ही चेक करत असतो. मॅमोग्राफीमध्ये म्हणजे स्तनाचा एक्सरे, त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की त्या गाठीचे आणखी काही बारीक बारीक अंश जे आम्हाला हाताला लागत नाहीत पण असे काही अंश इतर भागामध्ये स्तनाच्या काही आहेत का, म्हणजे मल्टीसेंट्रिक प्रकार असतो तो, तर तसा आहे का. तसा जर नसेल आणि आम्ही स्तन वाचवून ती गाठ म्हणजे उर्वरित स्तन प्रिझर्व्ह केलेला आहे आणि फक्त गाठ सदृश्य भाग आम्ही काढलेला आहे, आम्ही त्याला ब्रेस्ट प्रिझर्वेशन सर्जरी म्हणतो. आणि ब्रेस्ट प्रिझर्व्ह केल्यानंतर प्रत्येक पेशंटला रेडिएशन देणं हा इम्पार्शियल घटक आहे. रेडिएशन थेरपी देणं हे केल्यानंतर कॅन्सरचं परत येण्याचं प्रमाण स्तन काढल्यानंतर जितकं आहे तितकंच 5 ते 7% लोकल ठिकाणी परत येणं पहिल्या ते 2 स्टेजमध्ये एवढं कमी. पण मग ती इतरत्र पसरू शकते का? इतरत्र पसरणं हे स्टेजवर अवलंबून आहे. जर पहिल्या स्तरावरचा स्तनाचा कॅन्सर, पहिलं स्तर म्हणजे 2 सेंटीमीटर पेक्षा छोटी गाठ, 2 सेंटीमीटर पेक्षा जर छोटी असेल तर इतरत्र किंवा त्याच ठिकाणी परत उद्भवण्याचं प्रमाण फक्त 8 ते 10% एवढं आहे.
बरं डॉक्टर, अर्थातच स्तनाचा कॅन्सर म्हटल्यावरती प्रत्येक स्त्रीला कुठेतरी डॉक्टरांकडे जाताना किंवा घरच्यांशी बोलताना अकोर्डिनेट म्हणजे थोडंसं बावरायला होतं, म्हणजे कसं सांगायची एखादी गोष्ट, आपल्याला असा प्रॉब्लेम झालाय. तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल? आणि एकूणच जेव्हा स्तनाचा कॅन्सर होतो तेव्हा आपलं स्तन काढलं जाणार ही एक ढोबळ खरं तर म्हणजे गैरसमजूत आहे असंही म्हणायला हरकत नाही, कारण की आता आपली अत्याधुनिक खरं तर ह्या उपचारांमध्ये आपण बघितलं तर क्षकिरणांनी देखील खरं तर ती गाठ आपण हे करू शकतो. तर त्याविषयी काय सांगाल? आता महिलांनी समोर येणं हेच महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही त्यांना ट्रॅप नाही करू शकत की आता गाठ झाली आहे. सो लाज हा विषय थोडा बाजूला जर ठेवला आणि हेल्थ हा विषय जर प्रायोरिटी जर ठेवला तर घरातल्या प्रत्येक महिलेने, ऍक्च्युली हे प्रमाण खेड्यापाड्यातच फार जास्त आहे, कारण की ती महिला पूर्ण घर सांभाळते, बरोबर आहे, आणि स्वतःकडे फार दुर्लक्ष करते, आणि ती वेळेत सांगत नाही. कारण की ही गाठ तुम्ही आणखी 1 महिन्यानंतर जरी ऑपरेशन केलं, 2 महिन्यानंतर जरी पुढे ढकललं तरी त्याच्यावरती उपचार होतो, नाही होत असं नाही आहे. बरोबर. पण त्यांनी जर ही बाब लक्षात घेतली की आपले जर पुढचे उपचार वाचवायचे असतील, आपला पुढचा वेळ जर वाचवायचा असेल, पुढचा खर्च जर वाचवायचा असेल, तर हे लक्षात घेऊन त्यांनी वेळेतच डॉक्टरांना दाखवायला हवं. खरंय, खरंय. म्हणजे थोडंसं हेल्थकडे स्वतःच्या लक्ष देणं आवश्यक आहे आणि काही लक्षणं दिसू लागल्यावरती खरं तर ताबडतोब म्हणजे जे काही उपचार असेल डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. अर्थातच हे आपण महिलांच्या बाबतीत बोललो, मात्र पुरुषांच्या बाबतीत अनेकदा तंबाखू सेवन ह्याच्यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. तर त्याविषयी काय सांगाल आपण? आणि अनेकदा म्हणजे खरं तर जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या लोकांना अवेअर करतोच आहोत, पण त्या व्यतिरिक्त तंबाखू विरोधी मोहीम, मॅडम, मी सुद्धा त्याचा व्हॉइस ऑफ टोबॅको व्हिक्टिम्स या सोशल ऑर्गनायझेशनचा मी घटक आहे, आणि डॉक्टर पंकज चतुर्वेदी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कन्सल्टंट या मोहिमेला धरून तंबाखूचं पूर्ण उच्चाटन देशातनं करण्याच्या मागे लागलेले आहेत. पण तरीही तंबाखूचं सेवन ह्या ना त्या माध्यमातनं, ब्लॅक मार्केटमधनं का नसो, हे खेड्यापाड्यापर्यंत रुजलेलं आहे, आणि त्याला प्रतिबंध करणं म्हणजे मानसिकता लोकांची बनवणं हे फार महत्वाचं आहे. पण त्याच्यामुळे होणारे हे तोंडाचे, म्हणजे समजा जबड्याचे, जिभेचे, स्वरयंत्राचे कॅन्सर याचं प्रमाण पेरीफेरीमध्ये, ग्रामीण भागात फार जास्त वाढलेलं आहे, आणि ते कसल्याही परिस्थितीमध्ये मागच्या 10 वर्षात तरी कमी झालेलं दिसत नाहीये. बरोबर आहे. आपण एकूणच पुरुषांच्या ह्या कॅन्सर विषयी मला तुमच्याशी चर्चा करायची, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जिल्हा स्तरावर आपण बघतोय कॅन्सर उपचाराचा सुधारलेला दर्जा, याविषयी आपण चर्चा करतोय. आज आपल्या सोबत आहे डॉक्टर निलेश चांडक. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण पुरुषांच्या कॅन्सर विषयी बोलत होतो, आणि पुरुषांना खास करून आपण बघितलं तर तोंडाचा कॅन्सर होतो, कारण की तंबाखू सेवन अति असतं, मद्यपान असतं, सिगरेट असतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण मग एकूणच ह्याच्या उपचारांविषयी आणि अवेअरनेस विषयी काय सांगाल? अवेअरनेस विषयी, आता व्यसन हा एक प्रकार झालाच, त्याच्यावरती एक व्यसनाधीनतेवरती जर सोडलं तर या कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन जर करायचं असेल तर स्वतःच्या तोंडाची आरशातनं स्वतः तपासणी करणं हा एक महत्वाचा अर्ली डिटेक्शनसाठी महत्वाचा मुद्दा आहे. भरपूर तंबाखू खाणारे जे व्यक्ती असतात त्यांना तोंडामध्ये न भरणारी जखम, आणि जी की जखम एरवीपेक्षा जास्त दुखतही नाही, आणि ती जखम वाढत राहते, ती बरी होत नाही. तर न भरणारी जखम, न भरणारे घाव जर 10 ते 15 दिवसांमध्ये बरे होत नसतील तर त्वरित डॉक्टरांकडे जावं, तज्ञ डॉक्टरांकडे जायला हवं, आणि तिथे त्याचं योग्य निदान करायला हवं. आता न भरणारे घाव याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा प्री कॅन्सर आम्ही ज्याला म्हणतो, ते प्री कॅन्सरची सुद्धा लक्षणं आहेत की ज्याच्यामध्ये तोंडामध्ये पांढरा चट्टा किंवा लाल चट्टा किंवा तोंड बंद होणं, ट्रिस्मस, हे जे प्री कॅन्सरचे घटक आहेत हे सुद्धा योग्य वेळेत जर डॉक्टरांकडे जाऊन काउन्सिलिंग केलं, त्याच्यावरती व्यसनावरती चांगलं कंट्रोल आणलं तर प्री कॅन्सरमध्ये जाणार नाही.
आणि कॅन्सरमध्ये जर न भरणारे घाव असे त्यांना दिसले आणि वेळेत आले आणि त्याची बायोप्सी तेव्हा त्याचे सॅम्पल चेकिंगला घेतलं तर त्यांचं सुद्धा पहिल्या स्तरावरचं निदान होणं शक्य आहे. आणि समजा गालामध्ये पहिल्या स्तरावरचं कॅन्सर असेल किंवा जिभेमध्ये असेल किंवा जबड्यामध्ये असेल किंवा स्वरयंत्रामध्ये असेल तर ही सगळी ऑर्गन्स मी जी सांगितली ही सगळी वाचवून कुठेही फंक्शन्स मध्ये कॉम्प्रोमाइज न होता त्याच्यावरती योग्य उपचार कमीत कमी वेळेतला उपचार होणं शक्य आहे, कमी खर्चात. आणि पुढच्या उपचारांची सुद्धा गरज पहिल्या स्तरावरचं जर निदान असेल तर 70% लोकांना पहिल्या स्तरावर पुढचं काहीच उपचार लागत नाहीत. कारण की पुढचे जे उपचार आहेत तोंडाच्या किंवा घशाच्या कॅन्सरमध्ये रेडिएशन थेरपी प्लस किमोथेरपी हे उपचार थोडं त्रासदायक आहे. तर तो जर आपल्याला वाचवायचा असेल, तो जर टाळायचा असेल तर घाव झाला लगेच डॉक्टरांकडे जा, तज्ञ डॉक्टरांकडे जा आणि वेळेतच त्याचं निदान करून घ्या आणि वेळेतच त्याचा उपचार करून घ्या. बरोबर आहे. आजकाल आपण बघितलं तर वेळेत उपचार करणंच हे फार महत्त्वाचं आहे. मग कोणताही आजार असो, मग कॅन्सर असो, डायबिटीज असो किंवा इतर अन्य हृदयाशी रिलेटेड आजार असो. मात्र अनेकदा पेशंट हेच चूक करतात की वेळेत उपचारांकडे धावत नाहीत आणि नंतर मग क्वालिटी ऑफ लाईफ बद्दल चर्चा करत राहतात. मला क्वालिटी ऑफ लाईफ नेमकी कशी टिकवून ठेवायची आणि त्याविषयी काय सांगाल? बरोबर, कारण की प्रत्येकाला वाटलं आता त्यांना जिभेचा कॅन्सर, त्यांनी आता कॅन्सरची जखम रुटीन जखमेपेक्षा एवढी जास्त दुखत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे दुर्लक्ष होतो आणि तंबाखूचं व्यसन त्यांचं आणखी दुखणं कमी करत असतं. तर हे सगळं वाढल्यानंतर समजा जिभेचा असेल किंवा जबड्याचा हे सगळं वाढल्यानंतर रुग्णाला असं वाटतं, अशी अपेक्षा असते की मला परत व्यवस्थित बोलता यावं. माझा जबडा जर काढला तर मला माझं विद्रूपता माझी तेवढी नसायला पाहिजे आणि मला चावून खायला यायला पाहिजे. समजा स्वरयंत्राचा कॅन्सर असेल वाढलेल्या स्तरावरती तर त्याला वाटतं की डॉक्टर मला बोलायला पाहिजे, तुम्ही ट्रीटमेंट करा पण मला बोलता यायला पाहिजे. सो हे सगळी जे आहेत हे क्वालिटी ऑफ लाईफशी निगडीत त्यांचे क्वेश्चन्स असतात. खरंय. आणि साहजिक असते, प्रत्येकाला वाटेल, भलेही तुमची स्टेप वाढलेली असो किंवा कमी असो, क्वालिटी प्रत्येकाला हवीशी वाटते. पण त्याच्यावरती सुद्धा फार चांगले तोडगे आजच्या तारखेला जिल्हा स्तरावरती सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे प्लास्टिक सर्जनचा याच्यामध्ये फार महत्वाचा रोल आहे. फक्त कॅन्सर सर्जनच या टीम मध्ये हे सगळं करतोय असं नाहीये. पडद्यामागची पूर्ण कसरत आमचे भूल तज्ञ करत असतात किंवा प्लास्टिक सर्जन सुद्धा या तोंडाच्या कॅन्सर मध्ये फार महत्वाचा भाग असतो. जीभ काढल्यानंतर पूर्ण जीभ व्यवस्थित बनवून देणं जेणेकरून ते बोलू शकतील, जेणेकरून त्यांना खायला प्यायला त्रास कमी असेल. जबडा काढल्यानंतर जबडा जसाच्या तसा तयार करून देणं, गाल काढल्यानंतर गालाचा भाग ऑलमोस्ट तसं तयार करून देणं, हे सगळं काम प्लास्टिक सर्जन व्यवस्थित पार पाडतात. आणि या शस्त्रक्रिया सगळ्या 7 ते 8 तास चालतात कमीत कमी. जिल्हा स्तरावर सुद्धा 7 ते 8 तास एवढ्या प्रदीर्घ चालल्यानंतर जवळपास 90 ते 95% रुग्णांना शस्त्रे संपल्यानंतर ऑक्सिजनची गरज पडत नाही. ते लगेच शुद्धीवरती येतात. म्हणजे ICU ची एवढी जास्त गरज पडत नाही, ऑक्सिजनची गरज नाही आणि 8 ते 10 दिवसात डिस्चार्ज होतात. शिवाय या सर्जरीमध्ये प्रॉब्लेम 5 ते 10% लोकांमध्ये प्रॉब्लेम्स सुद्धा येतात रुग्णांमध्ये. तर ह्या प्रॉब्लेम्सला आजच्या तारखेला चांगला तोडगा सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे प्रॉब्लेम झाला म्हणजे घाबरायची गरज नाही. जस्ट बिकॉज इट इज अ टीम अप्रोच. कुठेतरी ही टीम त्यांना व्यवस्थित सांभाळते. वेळेतच प्रॉब्लेम झाला तर त्याला कसं कव्हर करता येईल याच्यावरती सुद्धा लक्ष असतं. त्याच्यामुळे हे सगळ्या तोंडाच्या कॅन्सरवरती सुद्धा क्वालिटी ऑफ लाईफ देण्याच्या हेतूने सगळेजण आजच्या तारखेला कार्यरत आहेत. खरंय. पण मग ही क्वालिटी ऑफ लाईफ जर टिकवून ठेवायची असेल तर आपण खरं तर व्यसनांपासून दूर तर राहिलंच पाहिजे. पण त्याचबरोबर जर आपल्याला कॅन्सरची काही लक्षणं दिसू लागली तर ताबडतोब डॉक्टरांकडे देखील यावं आणि अर्थातच स्टँडर्ड ऑफ केअर करणं आवश्यक झालेलं आहे. आज आपण बघितलं तर जरी अत्याधुनिक उपचार उपलब्ध झाले तरी तुम्हाला अनेक प्रश्न अजून विचारायचे आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कॅन्सर विषयी आज आपण चर्चा करतोय. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर निलेश, आपण खरं तर जिल्हा पातळीवरती सध्या कार्यरत आहात. मुंबईमधनं एकदम उच्च दर्जाचं शिक्षण तुम्ही प्राप्त केलं, मात्र मुंबई न निवडता तुम्ही जिल्हा पातळीवरती आज कार्यरत आहात. त्यामागचा उद्देश काय आहे आणि एकूणच भविष्यातल्या योजनांविषयी काय सांगाल?
मॅडम जळगाव मी याच्यासाठी निवडलं की जळगाव इज माय होम पिच, बरं. माझं होम ग्राउंड आहे. हम्म. आणि संधी उपलब्ध मुंबईपेक्षा आजच्या तारखेला जळगाव सारख्या जिल्हा स्तरावरती संधी फार चांगल्या आहेत. कारण की तिथे गरजही आहे आणि हे मुंबई सारख्या ठिकाणी टाटा हॉस्पिटलमध्ये सगळं शिकल्यानंतर हे सगळं याची सगळ्यात जास्त गरज जिल्हा स्तरावरती आहे. एकंदरीत पुणे आणि मुंबई, कॅन्सर म्हटलं तर पुणे आणि मुंबई बरोबर किंवा नाशिक ॲटलिस्ट, तर हे सगळं कुठेतरी ब्रेक व्हायला पाहिजे. आणि जळगाव म्हणजे प्रत्येक जिल्हास्तरीय लोकांना तिथे चांगले उपचार उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढे कार्यरत आहोत आणि तेच आमचं स्वप्न आहे की सगळं कॅन्सर सेंटर की ज्याच्यामध्ये सगळ्या कॅन्सरचे उपचार जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यांचे होतील, त्याच अनुषंगाने आम्ही पुढे पाऊल टाकू. बरोबर. आणि भविष्यातील काय योजना आहेत? भविष्यात तेच मॅडम की कॅन्सर पेशंटला पुणे आणि मुंबई जाण्याची गरज भासू नये. त्यांचा सगळा उपचार, मॅक्झिमम उपचार जळगाव मध्ये व्हावा. आणि त्याच्यासाठी आम्ही पेशंट मध्ये तेवढा विश्वास आम्ही सुद्धा निर्माण करायला हवं. त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरूच असतील. नक्कीच नक्कीच. खरंच तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र एकूणच तुम्ही कॅन्सर विषयी आपल्या प्रेक्षकांना खूप छान विस्तृत अशी माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.